मित्रांनो, आम्ही आमच्या मित्राच्या शेतात पार्टी करायला ठरवले. खूप दिवसापासून आमचं नियोजन होत नव्हतं, पण एक दिवस आपण कंदुरीसारखी पार्टी करू म्हणून हे मित्र म्हणाले. बघा, तिघंजण आम्ही. मी लाकडं वगैरे घेऊन आलो. मस्त मित्राचं शेत होतं, त्यानं चूल बनवलेली आहे. मस्त चुलीला जाळ घातलेला आहे बघा. इतकं छान वातावरण होतं मित्राच्या शेतात, एक नंबर. मस्त आम्ही तिघांमध्ये 1.5 किलो मटण आणलं होतं. यांना म्हणलं, बाबा अभय तू धुवून घे. त्यानं छानपैकी धुवून घेतलं. सर्व साहित्य आम्ही यावेळेस बरोबर आणलं. कसल्याही सामान आमचं कोणतंही विसरलं नाही. नाही तर प्रत्येक वेळेस पळी तरी विसरते, काड्या डबी तरी विसरते, हळद तरी विसरते, पण यावेळेस काही विसरलं नाही. मित्रांनो 2-3 पाण्यानं मस्तपैकी मटण 1.5 किलो धुवून घेतलं आणि मग हे मटण आम्ही बॉईल करायला टाकलं. मी एकदा त्याला म्हणलं हलवून देतो, त्याच्या अंगचं पाणी सुटू दे म्हणलं मटणच्या, खूप छान चव येते. मग त्याने मस्त मटणला मी त्याला एकदा हलवून दिलं आणि आम्ही लागलो भाजीच्या तयारीला. आता फर्स्ट क्लास मी मसाला मिक्स करत आहे. बंगा, काळा मसाला, काळं वाटण वगैरे सर्व मी एका गिलासमध्ये टाकून चटणी मस्त मिक्स केलं बघा छानपैकी. आणि मसाला वगैरे मिक्स झाल्यानंतर मी म्हणलं एकदा चुलीचा जाळ बघतो, पण चुलीला एक नंबरमध्ये जाळ लागला होता बघा. छानपैकी मटण शिजत होतं. आणि मी तुम्हाला आता छोटासा मित्राच्या शेताचा परिसर दाखवतो बघा. बघा किती छान, चारी बाजूनं सागाची झाडं. मस्त आमच्या 2 जणांच्या 2 मोटरसायकल, ही सतीश डेटरकरची आणि अलीकडली माझी मोटरसायकल. हे बघा छानपैकी त्याच्या मित्राच्या शेतात चारी बाजूनं सागाचे झाडं आहेत. मस्त आता मटणची भाजी आमची झालेली आहे. त्यांना म्हणलं मी नंबर 1 मध्ये तांदूळ शिजायला टाका. त्याने आता तांदूळ शिजायला टाकला. अशा प्रकारे एकदम छान पार्टी केली. तो म्हणत आहे काय वातावरण आहे, मित्र म्हणत आहे. बस अशी पार्टी करायला तुम्हाला आवडेल का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. बाय. खूप छान वाटतं.